वाळवण रेसिपीमध्ये आपण आपल्या चॅनलवरती अनेक प्रकारचे पापड पाहिलेले आहे. पण आजचा जो पापडाचा प्रकार आहे तो एकदम वेगळा आहे. आज आपण जे पापड बनवणार आहोत ते म्हणजे पालकाचे पापड. चवीला चविष्ट आणि चौपट फुलणारा हा पापड माझ्या घरच्यांना तर खूप आवडला. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण पालकाचे असे चवीला चविष्ट तसेच भरपूर पोषण तत्व असलेले पापड पाहणार आहोत. हे पापड करण्यासाठी आपल्याला लागणार आहे जाळे पोहे. हे पोहे आपल्याला सगळ्यात पहिले छान असे निसून उन्हामध्ये वाळवून नंतर याचं पीठ करून आणायचं आहे किंवा मिक्सरलाही तुम्ही याला फिरवून घेऊ शकता. माझ्या घरी आधीच केलेलं पीठ आहे तेच मी इथे वापरणार आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं आहे एक पॉट घ्यायचा आहे. त्या पॉटमध्ये आपल्याला 2 हिरवी मिरची घालायची आहे. आता छान असे चविष्ट पापड आपण बनवणार आहोत, त्याच्यासाठी हिरवी मिरची तर ही हवीच हवी. हिरवी मिरची घेतल्यानंतर स्वच्छ पालक धुवून त्याला कापून आपल्याला इथं घ्यायचं आहे. पालक घेतल्यानंतर आपल्याला त्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तोपर्यंत एकीकडे आपण पाणी गरम करायला ठेवूया. एकीकडे मी एक गंज ठेवलेला आहे आणि त्या गंजामध्ये 3 वाट्या मी पाणी घेणार आहे. आता बघा, आपण जे पोह्याचं पीठ घेणार आहोत ते 1.5 वाटी पीठ राहणार आहे. त्याच्यासाठी मी इथे 3 वाटी पाणी घेणार आहे. 3 वाटी पाणी घेतल्यानंतर हे पाणी आपल्याला छान असं उकळीस येऊ द्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चम्मच जिरं घातल्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला तीळ. तसंच अर्धा चम्मच पापड खार घालायचं आहे. 1 चम्मच मीठ घालायचं आहे. 1.5 वाटी पिठासाठी हे जे साहित्य आहे हे व्यवस्थित होतं. आता आपल्याला छान अशी पाण्याला उकळी फुटू द्यायची आहे. पाण्याला उकळी फुटली की आपण मिक्सरमध्ये फिरवलेलं जे वाटण आहे, जे हिरवा पालक व हिरवी मिरची घालून आपण केलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ते घातल्यानंतर आपल्याला आणखी छान अशी उकळी फुटू द्यायची आहे. इकडे बघू शकता उकळी छान अशी फुटलेली आहे. उकळी फुटली की आता लगेच आपल्याला जे पोह्याचं पीठ आहे ते 1.5 वाटी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर पीठ आधीच केलेलं होतं म्हणून मी तेच पीठ याच्यात वापरणार आहे. 1.5 वाटी पोह्याचं पीठ आपण याच्यामध्ये घातलं की आपल्याला याचा पावर थोडा मोठा करायचा. पावर मोठा केला की आपल्याला याला 3 ते 4 अशा उकळ्या फुटू द्यायच्या आहे. मधोमध याच्या आपल्याला एक छिद्र करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 छान अशा उकळ्या फुटू द्यायच्या आहे, जेणेकरून हे जे पीठ आहे हे पीठ छान असं उकळलं गेलं पाहिजे. तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये चम्मच किंवा बेलनं फिरवायचं नाही आहे. आता तुम्ही बघू शकता जी उकळी आहे त्या उकळीने जे पीठ होतं त्या पिठाला पूर्णतः झाकून घेतलेलं आहे, यानी की पीठ आतमध्ये गेलेलं आहे. असंच आपल्याला 2 ते 3 उकळी येईपर्यंत करायचं आहे. छान अशा 2 ते 3 उकळी झाली की लगेच आपल्याला घ्यायचं आहे एक बेलनं आणि बेलनं मधोमध करून आपल्याला याला छान असं एका डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे. एका डायरेक्शनमध्ये आपल्याला याच्यासाठी फिरवायचं आहे की जेणेकरून याच्यामध्ये बिलकुलच गोळे धरले गेले पाहिजे नाही. आता आपल्याला पूर्णतः हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स झालं की त्याच्यावर झाकण ठेवून 1 तासासाठी आपल्याला हे असंच सोडून द्यायचं आहे. 1 तास असं सोडल्याने काय होईल की जे आपलं पापडाचं सारण आहे ते छान असं फुलून तयार होईल आणि की वाफीमुळे ते छान असं शिजून जाईल. आता 1 तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं जे पापडाचं सारण आहे ते थंडही झालेलं आहे आणि फुलून छान असं तयार झालेलं आहे. आता आपल्याला एकाच पसरट भांड्यामध्ये किंवा कोपरमध्ये काढून घ्यायचं आहे. मी इथे कोपरमध्ये काढून घेत आहे. कोपरमध्ये पूर्णतः सारण काढून झाल्यानंतर त्याला छान असं चुरून घ्यायचं आहे. चुरल्याने काय होईल की पापड आपले छान असे तयार होईल. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल, तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, साईडनं असलेली बेल आयकॉनची बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक व एक कमेंट करायला सुद्धा विसरू नका. इथे आपलं सारण छान असं चुरून झालेलं आहे. आता इथे मी एक पापडची मशीन घेतलेली आहे. तुम्ही आपल्या पोळपाट व बेलण्यावर सुद्धा हे पापड लाटून घेऊ शकता. पण पापडच्या मशीनने पापड छान आणि पटापट होतात म्हणून इथे पापडच्या मशीनचा मी वापर करत आहे. त्याच्यावर आपल्याला 2 अशा पॉलिथिन ठेवून घ्यायचे आहे आणि त्याला मधोमध थोडंफार तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्याने काय होतं की पापड एकमेकाला चिटकत नाही किंवा पन्नीला चिटकत नाही. तर आता आपण याचे पापडसुद्धा करून घेऊया. हे पापड खूप छान व चवीला चविष्ट तसेच लवकरच बनतात. बघू शकता थोडा प्रेस दिल्याबरोबर इथे पापड तयार आहे. आता हा पापड आपण एका पॉलिथिनवर टाकून घेऊया. तुम्ही याला कॉटनच्या कापडवर सुद्धा टाकून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्णतः पापड करून घ्यायचे आहे. इकडे आपले पापड पूर्णतः करून झालेले आहे. छान आपण
पॉलिथिनवर याला वाळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता उन्हीमध्ये आपल्याला दिवसभर हे पापड वाळून घ्यायचे आहे. दिवसभर वाळवल्यानंतर हे पापड 1 ते 2 वर्ष सहज टिकतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. 1.5 वाटीचं सारण फुलून अर्धा किलोच्या जवळपास झालेलं होतं. ते जेव्हा मी याचे पापड केले तर फक्त अर्धा तासामध्ये हे पूर्णतः पापड झालेले आहे. म्हणजेच हे पापड करताना आपल्याला बिलकुलच जास्त वेळ लागत नाही. म्हणून तुम्ही नक्की यावेळेस पोहे व पालक मिळून असे पापड नक्की करा. इकडे आपले पापड वाळून तयार आहे. तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे. हिरवा कंच असा कलर झालेला आहे. तसंच हे छान असे वाळले गेलेले आहे. आता हे पापड आपण 1 ते 2 वर्षासाठी सहज टिकून ठेवू शकतो किंवा 1 ते 2 वर्ष याचा सहज आपण वापर करू शकतो. तर तुम्ही बघू शकता अगदी छोटे जरी हे पापड दिसत असेल तरी फुलून खूप मोठे होतात. यावर्षी तुम्ही पालकाचे पापड नक्की करा. आता मी हे पापड तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे आणि पहिला पापड मी तुम्हाला तळून दाखवत आहे. बघा किती छोटा हा पापड दिसत आहे आणि तळल्यानंतर याला आपली जी कढई असते ते सुद्धा कमी पडेल एवढा हा पापड फुलत आहे. बघू शकता अगदी फुलून चौपट झालेला आहे. तुम्हाला यावेळेसची जी पालकाचे पापड आहे ते पापड कसे वाटले ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण तुमची एक कमेंट मला खूप अशी मोटिवेट करत असते. म्हणून एक कमेंट करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. धन्यवाद.